रेखी भुवया कमान जणू इंद्रधनुची हे उतीव बांधा रंग गव्हाळा कोर हे उतीव बांधा रंग गव्हाळा कोर या इकडे हो या इकडे हा भाऊ वाडा बाजू एकच मिनिट भाऊ म्हणते भाऊ इकडे ताई इकडे बघा ताई हा ओके ना जयंती निमित्त म्हणजे तसं म्हणायला गेलं तर गेले आम्ही 10 ते 12 वर्ष झाला हा उपक्रम राबवत आलेलो आहे. तुमची शिवजयंती असू दे, आंबेडकर जयंती असू, अण्णाभाऊ साठे जयंती असू, गेली 10-12 वर्ष आम्ही अन्नदानाचा, छत्री वाटप, ब्लँकेट वाटप हा कार्यक्रम आम्ही राबवत आहे. आम्हाला म्हणजे आमचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, महान नामदार, महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, तसेच आमचे जगदीश नाना कांबळे आमच्या वतीनं, तसे आमचे सुनीलदादा काटकर, आमचे भैया डॉक्टर असले पाटील सातारा हॉस्पिटलचे, आमचे डॉक्टर भालेगरे डॉक्टर, तसेच आमचे विभूती डॉक्टर यांचं पण आम्हाला कार्यक्रमाला चांगलं योगदान असतं आणि त्यांच्या सहकार्यानं आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो. आमचे संतोष भाऊ कांबळे म्हणजे हे तर दिंडीपासून अन्नदानाचा कार्यक्रम करत आले, मग आमची अन्नदानाचा कार्यक्रम करत आले, मग आम्ही पण ह्यावेळेस आहे ना आम्ही 4 ते 5 हजार माणसांचं आम्ही अन्नदानाचा सकाळपासून कार्यक्रम केलेला आहे. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय भीम, जय लवजी. गेली 18 वर्ष आम्ही सतत अन्नदानाचा उपक्रम आज पायांना धरून समाजसेवेचा व्रत हाती धरला आणि खरं सांगायचं म्हणजे आम्ही म्हणून ते 10 ते 12 हजार वारकऱ्यांना अन्नदान करतो. तसेच शिवजयंती असू द्या, अण्णाभाऊ साठे जयंती असू द्या, आंबेडकर जयंती असू द्या, आम्ही प्रत्येक ह्या महात्म्यांच्या जयंतीला आम्ही अन्नदान करीत असतो. आणि तसेच कोरोना महामारी होती, त्या महाभयंकर संकटात आम्ही रोज शेकडो लोकांना आम्ही स्वतः हाताने बोलून अन्नदान उपक्रम हा चालू ठेवला आणि करीतच राहिलो आणि आजही करीत आहे. आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती, या जयंतीनिमित्त आम्ही 4 ते 5 हजार सर्व भक्तांना अन्नदान करण्याची योजना आणि तसंच त्याप्रमाणे आम्ही अन्नदान आज ही 2026 अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्त आज अन्नदान आम्ही केले.